सर मायटोसिसची बहुत भीती वाटते जी सायन्स 2 मधला सगळ्यात हार्ड टॉपिक आहे मायटोसिस. असा कसा करू काहीच समजत नाही. शाळेमध्ये शिकवले सगळीकडे शिकवले पण काही समजत नाही. काहीतरी करा सर, काहीतरी करा. बिलकुल टेन्शन नको घ्या. हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डीवाय सर. थंबनेल बघून तर तुम्हाला समजलंच असेल का काहीतरी जबरदस्त असा व्हिडिओ आज येणार आहे. मायटोसिस जे तुम्हाला सगळ्यात कठीण अशी मेथड वाटते ते मी तुमच्यासाठी आज एकदम इझी करणार आहोत. येत्या 15 ते 20 मिनिटांमध्ये एवढी इझी मेथड बिलकुल तुम्ही कुठंच पाहिले नसाल. एकदम इझी लँग्वेज मध्ये, एकदम आपल्या लोकल लँग्वेज मध्ये जे आहे ते आपली मायटोसिस. मायटोसिसला आपण काय करणार आहोत, पूर्णपणे तोडून फोडून टाकणार आहोत आणि तुमच्या पूर्ण मुखपाठ होणार आहे ते म्हणजे मायटोसिस. एक एक गोष्ट डिटेल मध्ये आपण शिकणार आहोत. आता सरळ सरळ बघू आपण मायटोसिस. मायटोसिस जो आहे तो सेल डिव्हिजनचा पार्ट आहे. आता हा सेल डिव्हिजन म्हणजे काय होते, जेव्हा पण आपल्याला काहीतरी लागते किंवा एखादा ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस होत आहे तेव्हा होते आपला सेल डिव्हिजन. एका सेलचे दोन तुकडे होणे म्हणजे सेल डिव्हिजन. सो बघू आता आपला सेल डिव्हिजन. आता आपली सेल डिव्हिजनची जी प्रोसेस आहे ते दोन टाईपनं होते. त्याच्यातला पहिला टाईप राहणार आहे तो म्हणजे मायटोसिस आणि दुसरा टाईप राहणार आहे तो म्हणजे आपला मिओसिस. आता हा मायटोसिस कुठं होते ना मिओसिस कुठं होते, जेव्हा एखादी आपल्याला जखम झाली आहे किंवा काही पण आपल्याला लागला वगैरे आहे ना, आपली ते घाव भरत येत आहे, जखम भरत येत आहे आपली, तेव्हा होते आपला मायटोसिस. आणि एखादा रिप्रोडक्शन होत आहे, रिप्रोड्यूस होता एखादा ऑर्गॅनिझम, तेव्हा होते आपली मिओसिस. मग मायटोसिस होते कुठं, तर मायटोसिस होते सोमॅटिक सेल्स मध्ये. आता सोमॅटिक सेल्स म्हणजे का, तर सोमॅटिक सेल म्हणजे आपल्या बॉडी मधले जेवढे बी लिव्हिंग ऑर्गॅनिझम, प्लांट आहे, ह्युमन्स आहे, अॅनिमल्स आहे, सगळ्यांच्या बॉडीमध्ये जे सेल्स असते त्याला म्हणतो आपण सोमॅटिक सेल्स. अदर दॅन रिप्रोडक्टिव्ह सेल्स, त्याच्यामध्ये रिप्रोड्यूस करणारे सेल्स नाही येणार आहे. बाकी सगळे हाताचे, पायाचे, डोळ्याचे, केसाचे सगळेच्या सगळे सेल म्हणजे कोणते आहे आपले सोमॅटिक सेल. आणि अजून एक राहते ते म्हणजे स्टेम सेल्स. या दोघांमध्ये काय होते आपला मायटोसिस आणि मिओसिस जो आहे तो होणार आहे आपला रिप्रोडक्टिव्ह सेल्स मध्ये. आता रिप्रोडक्टिव्ह सेल म्हणजे कोणते सेल, तर ह्युमन मध्ये मेल मध्ये जो आहे, ह्युमन राहू द्या की कोणी बी, मेल मध्ये जो आहे तो राहते आपले स्पर्म आणि फिमेल मध्ये राहते ते म्हणजे एग. राहील लक्षात एवढा, मेल मध्ये राहते स्पर्म, फिमेल मध्ये काय राहते एग. आता सगळा काय बघासाठी आपल्याला सेलचा डिव्हिजन होणार आहे. टॉपिक काय आपला सेल डिव्हिजन, म्हणजे एका सेलचे दोन, दोन सेलचे चार, चारचे आठ, आठचे 32चे 64चे 128 अशा प्रकारे होणार आहे. तर मग आपल्याला सेलची स्टडी करणं एकदम इम्पॉर्टंट आहे. तर सेल मध्ये लक्षात ठेवा सगळ्यात बाहेरचा जो भाग दिसत आहे हवाला, सेलचा आउटर भाग, त्याला म्हणतो आपण सेल मेम्ब्रेन. काय म्हणतो त्याला आपण, सेल मेम्ब्रेन. हा जो ब्लू कलरचा भाग आहे याला म्हणतो आपण सायटोप्लाझम. काय म्हणणार आहोत याला आपण, सायटोप्लाझम. या सायटोप्लाझमच्या आतमध्ये अजून एक पिंक कलरचा भाग राहतो त्याला म्हणतो आपण न्यूक्लियस. काय म्हणणार आहोत त्याला आपण, न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या वरती दोन रेक्टँग्युलर डब्बे राहते त्याला म्हणतो आपण सेंट्रिओल. काय म्हणणार आहोत त्याला आपण, सेंट्रिओल. लक्षात ठेवा. आता न्यूक्लियसच्या आजूबाजूला एक कव्हरिंग राहते, एक अशी कोट राहते त्याला म्हणतो आपण न्यूक्लिअर मेम्ब्रेन. काय म्हणणार आहोत त्याला आपण, आपला न्यूक्लिअर मेम्ब्रेन. न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या आतमध्ये अजून एक छोटासा गोल राहते त्याला म्हणतो आपण न्यूक्लिओलस. काय म्हणणार आहोत त्याला आपण, न्यूक्लिओलस. आणि इथे जे आहे असे धाग्यासारखे पिवळे पिवळे पिवळ्या पिवळ्या कलरचे दिसल आपल्याला, ते म्हणजे राहते आपले क्रोमॅटिन फायबर. मग लक्षात ठेवा तुम्हाला सगळ्यात पहिले लाईन शीर, सेल मेम्ब्रेन, सायटोप्लाझम, सेंट्रिओल, न्यूक्लियस, न्यूक्लिअर मेम्ब्रेन, न्यूक्लिओलस आणि क्रोमॅटिन फायबर. आउटर भाग सेलचा सेल मेम्ब्रेन, अंदरचा सायटोप्लाझम, दोन रेक्टँग्युलर वाले सेंट्रिओल, मधातला म्हणजे न्यूक्लियस, न्यूक्लियसच्या बाहेरचा न्यूक्लिअर मेम्ब्रेन, न्यूक्लियसच्या आतमध्ये छोटासा गोल न्यूक्लिओलस, आणि हा जो येलो कलरचा आहे धाग्यासारखा तो आहे आपला क्रोमॅटिन फायबर. आता ह्या सगळ्या सेलच्या गोष्टी आहे. जेव्हा पण सेल आपला रेस्ट मध्ये आहे, आता आपल्याला सेल डिव्हिजनची काही गरज नाही. माझा हात जो आहे एकदम बढिया आहे, मजबूत आहे, सेल डिव्हिजनची माझ्या हाताला काही गरज नाही. तेव्हा आपला सेल जो आहे तो रेस्टवर आहे, तेव्हा हा क्रोमॅटिन फायबर असाच धाग्यासारखा इकडं तिकडं पडून राहते, याला काही गरज नाही, एकदम बढिया प्रकारे राहते. क्रोमॅटिन फायबर अपियर ॲज अशा प्रकारे थिन नेटवर्क असं सारखा तो एकदम धागा धागा राहते, त्याला काही लेणं देणं नाही, एकदम बढिया ऐशो आराम मध्ये जिंदगी आपली कटवत राहते. पण जेव्हा त्याला सेल डिव्हिजनची गरज असते, का एखादा समजा का मला लागला आहे आणि इथं आता ते जखम भराची आहे, तेव्हा सेल डिव्हिजन करणं आवश्यक आहे. तेव्हा हा का करते, हा जो क्रोमॅटिन फायबर आहे हा का करते, स्वतःला कंडेन्स करते, स्वतःला शॉर्ट करते, असा एकदम फिरणारा तो का करते, असा करते, म्हणजे तेव्हा तो शॉर्ट होते, थिक होते, आणि तो जो आहे त्याच्यापासूनच क्रोमॅटिन फायबर पासून बनते, तो म्हणजे आपला क्रोमोझोम. का बनणार आहे तो आपला क्रोमोझोम.
एकदम थिक, असा एकदम जाड मजबूत राहते. त्याला आता काहीतरी युद्धावर जायचं आहे, त्याला स्वतःला डुप्लिकेट करायचं आहे, एकाचे 2 सेल बनवायचे आहे, म्हणून तो एकदम रेडी राहते. आता समजा का आपण क्रोमोझोमचा स्टडी केलो, तर क्रोमोझोम जो आहे तो नेहमी एन नंबर मध्ये राहते, म्हणजे सिंगल सिंगल राहते, एकदम असा बढिया राहते. पण जेव्हा डिवाइड व्हायचा आहे तेव्हा तो जो राहते तो स्वतःचे पेयर बनवते. का बनवते? स्वतःचे पेयर. आणि जेव्हा पेयर बनवते तेव्हा तो अशा प्रकारे 2n मध्ये राहते. सिंगल सिंगल राहते म्हणजे एन मध्ये, पण स्वतःचा जोडीदार आणते तो. चल रे भाऊ आपण जाऊन याला मारून म्हणते, तेव्हा तो कशामध्ये राहते? 2n मध्ये राहते. लक्षात ठेवा. मग आता हा जो आहे हा 2n मध्ये आहे. आणि जेव्हा अजून लक्षात ठेवा का ह्युमन मध्ये 23 पेअर ऑफ क्रोमोझोम राहते. 23 पेअर म्हणजे टोटल किती राहते आपले? 46 क्रोमोझोम. बघा आता अशा टाइपचे क्रोमोझोम एका सेल मध्ये किती क्रोमोझोम राहते? तर 46 क्रोमोझोम. त्याच्यानंतर हे कसे राहते? सगळे 2n मध्ये राहते. पण समजा का जेव्हा आपला डिव्हिजन होणार आहे, सेलचा डिव्हिजन, एका सेलचे 2 होणार आहे, एकामध्ये 46 गेले पाहिजे, दुसऱ्यामध्ये 46 गेले पाहिजे. ऑलरेडी हे 2n च्या ह्याच्यात आहे, तर हे आता 4n बनणार आहे. म्हणजे बनणार आहे आता 4n. पहा मग आता क्रोमोझोम का करणार आहे? स्वतःला डुप्लिकेट बनवणार आहे. असा हा डुप्लिकेट बनला म्हणजे हा समजा का एक आहे, तर हा असा डुप्लिकेट बनवला. आता हे 2 झाले, दिसतंय 2. अशा प्रकारे हे का करतात? आता स्वतःला डुप्लिकेट बनवत आहे. 2n चे का झाले ते? मग आता 4n झाला. पहिले n होता, n चा का झाला? 2n. 2n चा डबल झाला अजून, तो किती झाला? 4n. म्हणजे 46 चा डबल किती होईल? तो आपला 92 क्रोमोझोम. किती होणार आहे ते आपले आता? 92 क्रोमोझोम. पहा आता एक 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 स्वतःचे का करणार आहे? पूर्णच्या पूर्ण डुप्लिकेट बनवाल. मग अर्ध्याले म्हणाल तुम्ही तिकडच्या सेलमध्ये जा, अर्ध्याले म्हणाल तुम्ही तिकडच्या सेलमध्ये जा. आधे उधर जाओ, आधे इधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ. पीछे तर कोणी राहणारच नाही, सगळेच्या सगळे तर चालले गेले. मग आता समजा का क्रोमोझोमला आपण स्टडी करू, समजा का त्याला आपण झूम करू, तर क्रोमोझोमचा हा जो आहे याला म्हणतो आपण पी आर्म. हा इकडचा जो आहे त्याला म्हणतो आपण क्यू आर्म. हा जो मधातला पार्ट आहे याला म्हणतो आपण सेंट्रोमियर. हा शब्द लक्षात ठेवा, सेंट्रोमियर. पी आर्म क्यू आर्म चा लक्षात नाही ठेवले तरी काही गरज नाही, पण सेंट्रोमियर तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे चांगल्या प्रकारे. आणि त्याच्यामधूनच का राहते आपला डीएनए. आता आपली चालू होणार आहे मेन प्रोसेस, ते म्हणजे आहे मायटोसिस. कोणती प्रोसेस आहे आपली? मायटोसिस. आता मायटोसिस जे आहे ते टोटल 2 फेज मध्ये डिवाइड झाली आहे. त्याचे 2 मेन पार्ट आहे. त्याच्यामधला पहिला पार्ट तो म्हणजे राहणार आहे आपला कॅरिओकायनेसिस. कोणती राहणार आहे आपली? कॅरिओकायनेसिस. पहा मग आता 2 फेज कोणते कोणते आहे? पहिली आहे कॅरिओकायनेसिस आणि दुसरी राहणार आहे आपली सायटोकायनेसिस. आता कॅरिओकायनेसिस म्हणजे का सर? तर कॅरिओकायनेसिस म्हणजे होते न्यूक्लियसचा डिव्हिजन. त्यालाच म्हणतो आपण न्यूक्लिअर डिव्हिजन. न्यूक्लियसचा डिव्हिजन होणे म्हणजेच काय होते? आपली कॅरिओकायनेसिस. एकदा न्यूक्लियस डिवाइड झाला का मग त्याच्यानंतर होणार आहे सायटोप्लाझम डिवाइड. काय होणार आहे? सायटोप्लाझम वेगळा वेगळा होणार आहे. सायटोकायनेसिस म्हणजे काय होते? डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम म्हणजे सायटोप्लाझमिक डिव्हिजन. लक्षात ठेवा 2 फेज आहे. एक आहे कॅरिओकायनेसिस, पहिली कोणती राहणार आहे आपली? कॅरिओकायनेसिस. कॅरिओकायनेसिस म्हणजे काय होते? न्यूक्लिअर डिव्हिजन. न्यूक्लियस डिवाइड होते आधी. सायटोकायनेसिस म्हणजे काय होते? सायटोप्लाझमचा डिव्हिजन. सायटोप्लाझम डिवाइड होणार आहे. 2 फेज आहे, कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस. आता सगळ्यात आधी आपण शिकू कॅरिओकायनेसिस. आता कॅरिओकायनेसिस जो आहे त्याचे मेन 4 स्टेप आहे. पहिली फेज राहणार आहे किंवा पहिली स्टेप राहणार आहे प्रोफेज, त्याच्यानंतर मेटाफेज, त्याच्यानंतर अॅनाफेज, त्याच्यानंतर टेलोफेज. रिपीट करा माझ्यासोबत. प्रोफेज, मेटाफेज, अॅनाफेज, टेलोफेज. प्रोफेज, मेटाफेज, अॅनाफेज, टेलोफेज. इथे लिहून पण घेतो मी. प्रोफेज, मेटाफेज, अॅनाफेज, टेलोफेज. आता हा PMAT म्हणजे याला काय म्हणू शकतो आपण? पीमॅट. काय म्हणू सर आपण? पीमॅट. प्रोफेज, मेटाफेज, अॅनाफेज, टेलोफेज. फेज 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 लावून टाका. फेज फेज. प्रो मेटा अॅना टेलो. प्रोफेज, मेटाफेज, अॅनाफेज, टेलोफेज. प्रोफेज, मेटाफेज, अॅनाफेज, टेलोफेज. पीमॅट असं लक्षात तुम्ही ठेवू शकता. आता एक एक याला पकडू पकडू आपण चांगला धुवून आपण बढिया स्टडी करणार आहोत. तो पहिली म्हणजे राहणार आहे आपली प्रोफेज. आता प्रोफेज मध्ये होणार काय? पूर्णच्या पूर्ण आपल्याला सेलचे, एका सेलचे 2 तुकडे करायचे आहे बरोबर इक्वल वाले. मग सगळ्यात पहिले आहे आपली कॅरिओकायनेसिस मधली, ते म्हणजे प्रोफेज. प्रोफेज मध्ये एव्हरी क्रोमोझोम विच इज इन द फॉर्म ऑफ डेलिकेट क्रोमॅटिन फायबर. आता हे सगळे जे होते आपले क्रोमॅटिन फायबर मध्ये जे पण राहते, हे काय होणार आहे? सगळ्यात पहिले कंडेन्स होणार आहे. आता क्रोमॅटिन फायबरला इशारा भेटला का तुम्हाला आता युद्धावर जायचं आहे, तुम्हाला आता त्या क्रोमोझोमला, त्या सेलला डिवाइड करायचं आहे, तर मग तुम्ही का आता तयार राहा. मग ते काय म्हणते? चला रे सगळेजण इकडे या, सगळेजण इकडे या, आपल्याला तयार व्हायचं आहे. मग सगळे क्रोमॅटिन फायबर जवळ जवळ येतात आणि ते काय होणार आहे? त्यांचा कंडेन्स होणार आहे. ते काय होणार आहे? त्यांचे स्वतःला कंडेन्स करणार आहे.
कंडेन्स करणे म्हणजे काय होते, एकामेकाजवळ ते गुणतील, या रे असा असा एकदम असे ते दहीहंड्याच्या वेळी कसे करते, ते आपल्याला प्लॅन बनवायचा आहे तशा प्रकारे ते प्लॅन बनवते. आणि त्याच्यापासून का बनते, एक क्रोमोझोम बनल. त्याच्यापासून का बनल, एक क्रोमोझोम. क्रोमोझोम शॉर्टन अँड थिकन आणि अशा प्रकारचा तो दिसेल आपल्याला. तर मग सगळ्यात पहिली प्रोफेज मध्ये काय राहते, कंडेन्सेशन ऑफ क्रोमॅटिन फायबर. क्रोमॅटिन फायबरचा काय होणार आहे, आपला कंडेन्सेशन. त्याच्यानंतर तो का करणार आहे, स्वतःला डुप्लिकेट बनवाल. चला रे तुमच्या डुप्लिकेटला घेऊन या. स्वतः एक क्रोमोझोम आहे तर तो का करेल, स्वतःचा डुप्लिकेट बनवेल. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट सेंट्रिओल डुप्लिकेट. आता हा जो सेंट्रिओल आहे, हे एवढे सगळे प्लॅनिंग बनवतात. हा सेंट्रिओल म्हणाल काहीतरी बहुत मोठा मॅटर झालाय, आता आपल्याला बहुत खतरनाक करायचा आहे, हे डुप्लिकेट केलं, चला मी बी डुप्लिकेट करून टाकतो. मग हा का करल, सेंट्रिओल जो आहे तो बी स्वतःचा डुप्लिकेट करून टाकाल. पहिले का होणार आहे, प्रोफेज मध्ये क्रोमॅटिन फायबर सगळ्यांना बोलवणार आहे, इकडे या रे, इकडे या रे, इकडे या, सगळेजण इकडे या. प्लॅनिंग बनवणार आहे तशी एकदम असे दहीहंड्यासारखे प्लॅनिंग बनवून ते का करणार आहे, क्रोमोझोम बनणार आहे. क्रोमोझोम स्वतःला डुप्लिकेट केले. इकडून हा सेंट्रिओल पाहतात, बापरे का मोठा मायाचा मॅटर झाला, बहुत खतरनाक काहीतरी झाला. आता हा का करते, स्वतःला डुप्लिकेट बनवून टाकते. हा स्वतःला डुप्लिकेट बनवला का हा जो आहे स्वतःला डुप्लिकेट बनवून अपोजिट पोल मध्ये चालला जाते. चलो भागो म्हणते ना, हा जो आहे हा असा अपोजिट पोल मध्ये इकडं जो आहे तो लपून जाते. पहा मग आता हा इथं आहे, मग इथून जो आहे हा इकडच्या आणि इकडच्या साईडला अपोजिट पोल मध्ये येणार आहे. इच सेंट्रिओल स्टार्ट मुव्हिंग टू द अपोजिट पोल. सेंट्रिओल डुप्लिकेट झाला आणि तो का झाला, अपोजिट पोल मध्ये येऊन गेला. आता काहीतरी मोठा मॅटर करायचा आहे म्हणते ना, अपोजिट पोल मध्ये तो येऊन जाते. त्याच्यानंतर न्यूक्लियर मेम्ब्रेन बिगिन्स टू डिसअपियर. आता हा जो न्यूक्लियर मेम्ब्रेन ना याले मोठा भेव लागते. आता कसा करू म्हणते, काका बहुत मोठा मॅटर होणार आहे म्हणते, हे डिवाइड करणार आहे म्हणते. मग हा न्यूक्लियर मेम्ब्रेन का करते, हा डिसअपियर होऊन जाते, गायब व्हायला. आता अभी तो अंडरग्राउंड होने का समय आ गया म्हणते ना, हा जो आहे हा गायब व्हायला सुरू करून देते. याले पाहते आणि हा जो न्यूक्लिओलस आहे हा बी गायब व्हायला चालू होऊन जाते. मग तो न्यूक्लिओलस जो आहे तो बी डिसअपियर व्हायला सुरू होऊन जाते. न्यूक्लियर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस स्टार्ट टू डिसअपियर. याले पाहून पाहता हा हळूहळू का होता, गायब होत आहे. आणि याले पाहून न्यूक्लिओलस स्टार्ट टू डिसअपियर. हा बी जो दिसत आहे न्यूक्लिओलस, हा बी का होता है, डिसअपियर होणं चालू होऊन जात आहे. त्याच्यानंतर आता पहा, नेक्स्ट आपली प्रोफेज इथं संपत आहे. प्रोफेज मध्ये झाला का, सगळ्यात पहिले क्रोमॅटिन फायबर का झाला, कंडेन्स झाला. सेंट्रिओल डुप्लिकेट झाला ना, अपोजिट पोलवर आला. त्याच्यानंतर न्यूक्लियर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस डिसअपियर झाले, स्टार्ट टू डिसअपियर. अजूनपर्यंत गायब व्हायचे आहे, पाहत आहेत का आता गायब व्हायचा तयारी गियारी बॅग गिग भरले आहेत, ते हळूहळू गायब व्हायच्या तयारीत आहे. दुसरी फेज चालू होणार आहे, ते म्हणजे आपली मेटाफेज. कोणती आहे आपली, मेटाफेज. न्यूक्लियर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसअपियर. आता सगळ्यात पहिले तर म्हणते आपल्याला गायब व्हायचा आहे. हा न्यूक्लियर मेम्ब्रेन जो आहे तो पहिले गायब होऊन जाते. पहा मग आता गायब झाला. जसा न्यूक्लियर मेम्ब्रेन गायब झाला, न्यूक्लिओलस पाहतच आहे, हा एवढा मोठा न्यूक्लियर मेम्ब्रेन तर गायब झाला. आता माझी तर काही खरी नाही म्हणते, मला गायब व्हायचा आहे म्हणते. मग हा जो न्यूक्लिओलस आहे हा बी पूर्णपणे गायब होऊन जाते. पहा मग हा होता, गेला बिचारा. न्यूक्लियर मेम्ब्रेन न्यूक्लिओलस गेले पडून, गायब होऊन गेले बिलकुल. हमको यही रहना ही नहीं है म्हणते, या मॅटर मध्ये काही करायचंच नाही म्हणते आम्हाला. त्याच्यानंतर क्रोमोझोम कम्प्लीट देअर कंडेन्सेशन. आता हे क्रोमोझोम तर शूरवीर योद्धा आहेत, जेवढा काही उरलेले सुरलेले काही कपडे लत्ते असेल सगळा काय हे घेऊन येतात आणि त्यांचा कंडेन्सेशन जो आहे तो पूर्ण कपडे गिपडे ढाल तलवार घेऊन कंडेन्सेशन कम्प्लीट करून टाकतात. हे जे आहे स्वतःचा सिस्टर क्रोमॅटिड बनवतात. लक्षात ठेवा, स्वतः एक असा क्रोमोझोम असेल तर त्याच्यासोबत असा आता येते. म्हणजे हा काय येतात, स्वतःचा डुप्लिकेट बनवला. असा एक होता, स्वतःचा डुप्लिकेट बनवला. हे डुप्लिकेटलेस आपण काय म्हणतो, सिस्टर क्रोमॅटिड. का म्हणणार याला आपण, सिस्टर क्रोमॅटिड. आता ऑल क्रोमोझोम, आता हे तर डुप्लिकेट बनले ना, हे का करतात, प्लॅनिंग करतात. हे जे आहेत असे एकामेकाच्या वर 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 अशा प्रकारे, अशा सरळ प्रकारे हे अरेंज होते. पहा मग आता, चलो अभी हमको एक दीवार बनानी आहे म्हणते, अशी दीवार सारखी मधामध्ये जी आहे ते काय करतात, अरेंज होऊन जाते. आता इक्वेटोरियल प्लेन मध्ये आले. आता हा जो आहे आपला बिचारा सेंट्रिओल, हा का म्हणते, अजी मी बहुत वेळ झालो म्हणते येतच आहो म्हणते, मला काही तर काम द्या, मी बी युद्धासाठी आलो ना म्हणते, मला काही तर द्या. मग आता का म्हणते, सेल त्याले एक काम कर म्हणते, तू स्वतः एक का म्हणते, दोऱ्या धर म्हणते, दोऱ्या धर, गिरगोट धर न दोरी असा फेक म्हणते. तो म्हणते कोट फेकू जी, तो त्याला म्हणते या क्रोमोझोमचा हा जो मधातला भाग आहे त्याला का म्हणलो होतो, लक्षात ठेवा, नाव मी तुम्हाला सांगितलं होतं. त्याला म्हणतो आपण सेंट्रोमियर. काय म्हणतो त्याला आपण, सेंट्रोमियर. सेंट्रोमियर वर फेक म्हणते. मग हा का करते, धागे जे आहे ते कुठे फेकते, सेंट्रोमियर वर. पहा मग आता, सेंट्रोमियर वर फेकते. सेंट्रोमियर वर फेकल्यानंतर एवढा करते ना तो थांबते. इथं आपली मेटाफेज संपली. आता पहा, मेटाफेज मध्ये का झाला, सगळ्यात पहिले
न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस डिसअपिअर होऊन गेले. उरला कंडेन्सेशन जो होता क्रोमोझोमचा तो कम्प्लीट झाला. त्याच्यानंतर हे जे होते स्वतःले इक्वेटोरियल प्लेन, पॅरलल टू इक्वेटोरियल प्लेन, हा शब्द लक्षात ठेवा. पॅरलल टू इक्वेटोरियल प्लेन ते का केलं, स्वतःले अरेंज केले. आणि क्रोमॅटिन फायबर जो आहे तो धागा सोडला, त्या धाग्यालाच म्हणतो आपण स्पिंडल फायबर. का म्हणणार आहोत त्याला आपण? स्पिंडल फायबर. नाव लक्षात ठेवा, स्पिंडल फायबर. स्पिंडल फायबर. ओके, हा का तयार करताय आपला स्पिंडल फायबर. त्याच्यानंतर आता आपली सेंट्रोमियर जो आहे, आता हा जो आहे धागा सोडला होता, मग हे का करते, खिचो दम लगा के हैशा, दम लगा के हैशा, दम लगा के हैशा म्हणते, यांनी खिचते. हे इकडं खिचतेत, हे इकडं खिचतेत, हे इकडं खिचतेत, हे इकडे खिचते, ज्याला इकडून खिचतेत इकडून खिचतेत. मग हे जे आपले क्रोमोझोम आहे हे तुटून जाते. तुटल्याबरोबर काय होते, पुन्हा हे खिचो 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 दम लगा के हैशा म्हणतात, हे जवळ 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 खिचतेत. खिचल्याबरोबर हे अशा टाईपचे एकामेकाला चिपकवून टाकतात. आता हे जे आहे हे केड्याच्या गुच्छासारखे नाही दिसताय का तुम्हाला? यालाच म्हणतो आपण लुक लाईक, क्रोमोझोम लुक लाईक बंच ऑफ बनानाज. कसे दिसते ते आपल्याला? बंच ऑफ बनानाज. आता एवढीच प्रोसेस आहे. सगळ्यात पहिले काय होता, तो सेंट्रोमियर जो होता फेकला होता, जो स्पिंडल फायबर, तो का करते, पुल क्रोमोझोम पुल टुवर्ड सेंट्रिओल. क्रोमोझोम पुल टुवर्ड सेंट्रिओल. सेंट्रिओल जवळ का आले आपले, हे क्रोमोझोम आले. इथं आपली एनाफेज संपली. आता चालू होत आहे आपली टेलोफेज. लास्ट वाली फेज आहे ते म्हणजे कोणती आहे, टेलोफेज. द क्रोमोझोम विच हॅव रीच द अपोजिट पोल. आता क्रोमोझोम तुटले, पहा आता अर्धे क्रोमोझोम इकडे आले, अर्धे क्रोमोझोम इकडे गेले, आधे उधर आधे उधर. झगडा संपला, मॅटर निपटला. मग आता मॅटर निपटल्यावर क्रोमोझोम का करायला, हा चला रे झाला झाला सगळं झालं, आपापल्या घरी जा म्हणते. मग हे बी जे आहेत आपले, हा चला इकडे तिकडे जा म्हणते. मग क्रोमोझोम जे आहे ते अजून क्रोमॅटिन फायबर बनणं चालू होऊन जाते. का बनतील मग हे आता, क्रोमॅटिन फायबर. पहा आता डिकंडेन्स झाले, पहिले जे असे जमा होते ते दूर दूर गेले, दूर दूर गेले ना क्रोमॅटिन फायबर, त्यालाच काय म्हणतो आपण, डिकंडेन्स. पहिले जमा झाले त्याला म्हणतो आपण कंडेन्स, आता दूर दूर गेले त्याला म्हणतो आपण डिकंडेन्स. मग हे काय झाले आपले, डिकंडेन्स झाले. त्याच्यानंतर आता हे जे आपले स्पिंडल फायबर होते हे बी गायब होऊन जाते. आता हे जे पळून गेले होते मगाशी, कोण कोण पळून गेले होते, न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस. झाला का, संपला का झगडा, इकडे तुमचा मॅटर गिटर झाला का क्लोज? हा ठीक आहे, चला आता येतो म्हणते आम्ही. मग इकडं आणि इकडं न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस अजून येऊन जाते. पहा मग आता न्यूक्लिअर मेम्ब्रेन बी आला आणि त्याच्यासोबतच कोण आला आपला, न्यूक्लिओलस बी आला. पहा आता दिसतात, हा एक न्यूक्लिओलस आणि हा एक न्यूक्लिओलस. हा न्यूक्लिअर मेम्ब्रेन, हा न्यूक्लिअर मेम्ब्रेन. न्यूक्लियस अँड न्यूक्लियस ऑल्सो रिअपियर. न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लियस रिअपियर होते. त्याच्यानंतर हे जे स्पिंडल फायबर होते हे काय होते, आता डिसअपियर होऊन जाते. पहा मग आता हे गायब होऊन जातील आपले. अरे बाबा चलो गायब. ओके, स्पिंडल फायबर कम्प्लिटली डिसअपियर. स्पिंडल फायबर काय झाले आपले, डिसअपियर झाले. आणि अशा प्रकारे आपले दोन न्यूक्लियस बनले. इथं जे आहे आपले दोन न्यूक्लियस बनले, पहा ना बनले ना. हा आपला न्यूक्लिअर मेम्ब्रेन, क्रोमॅटिन फायबर, न्यूक्लिओलस, त्याच्यानंतर हा जो आहे आपला सेंट्रिओल, सायटोप्लाझम, आणि हा जो आहे आपला सेल मेम्ब्रेन. बनला ना आपला न्यूक्लियस. दोन न्यूक्लियस वेगळे वेगळे बनले. आता दोन न्यूक्लियस वेगळे वेगळे बनले, इथं जे आपली कॅरिओकायनेसिस संपली. आता आपली चालू होते सायटोकायनेसिस. कोणती चालू होणार आपली आता, सायटोकायनेसिस. पहा मग आता सायटोकायनेसिस मध्ये काय होते, सायटोकायनेसिस अॅनिमल मध्ये थोडीशी वेगळी होते ना, प्लांट मध्ये थोडीशी वेगळी होते. एकदम इझी आहे, 2 मिनिटात संपून जाईल. आता सायटोप्लाझम जो आहे, इथं काय होते, हा या साईडला आणि या साईडला एक नॉच तयार होते. नॉच म्हणजे काय होते, अशा टाईपचा एक गड्डा पडल, अशा टाईपचा एक गड्डा पडल. पहा मग आता इथं नॉच तयार होत आहे आणि हे अशा टाईपचे इथं गड्डे पडले. हा गड्डा जो आहे असा 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 इकडं खोल होत जाईल आणि हा असा 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 खोल होत जाईल. पहा मग आता हा डीप होत आहे, अजून डीप झाला, अजून डीप झाला, आणि आपले दोन जे वेगळे वेगळे, इथे एक सेल दिसत आहे, इथे एक सेल दिसत आहे, दोन डॉटर सेल्स, छोटे छोटे नन्हे नन्हे प्यारे प्यारे सेल्स जे आहे आपले नन्हे मुन्ने बच्चे, दोन तयार झाले. हे कोणामध्ये होते, सगळा काय आपला ॲनिमल्स मध्ये. आणि प्लांट मध्ये कसा होते, सगळी प्रोसेस सेम आहे, फक्त सायटोकायनेसिस वेगळी आहे. इथं नॉच नाही बनत, असा काही गड्डा वगैरे नाही बनत. इथं काय होते, मधामध्ये एक प्लेट तयार होते. काय होते, इथं मधामध्ये एक प्लेट तयार होते. पहा मग आता इथं एक अशी प्लेट तयार होत आहे. ही प्लेट जी आहे, सेल प्लेट, अशी मोठी मोठी होत जाते, वाईड वाईड होत जाते. पहा मग आता हे काय होईल, अशी अशी दोन्ही साईडनं मोठी मोठी होईल. पहा मग आता हे अशी अशी मोठी झाली का, इकडचा एक सेल आणि इकडचा एक सेल, दोन वेगळे वेगळे सेल जे आहेत ते आपले तयार झाले. अशा प्रकारची आपली
डॉटर सेल जे आहे ते तयार झाले आणि हेच होती आपली कोणती प्रोसेस, ते प्रोसेस म्हणजे होती मायटोसिस. लक्षात राहील एवढं. हे होती आपली मायटोसिस. चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा, मायटोसिस व्हेरी इम्पॉर्टंट आहे बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यूनी. अशाच प्रकारे तुम्हाला समजा का मिओसिस पाहिजे असेल तर तुम्ही नक्की कमेंट मध्ये करा, कमेंट मध्ये सांगा की मिओसिस पण पाहिजे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला समजा का मायटोसिसच्या हँड रिटन नोट्स जर पाहिजे असेल तरी पण तुम्ही कमेंट मध्ये सांगा. या व्हिडिओसाठी आपण टार्गेट ठेवू 20 लाईक्सचा. जर तुम्ही 20 लाईक्स केले तर याच्यापेक्षा पण जबरदस्त पैकी एकदम एक्सपेरिमेंटल वे न तुमच्यासाठी मी मिओसिस हे मेथड घेऊन येणार आहोत. तर मिओसिसला जबरदस्त पैकी तुम्हाला पाहायचं असेल तर एवढा टार्गेट कंप्लीट करा आणि कमेंट मध्ये सांगा तुम्हाला शॉर्ट नोट जर पाहिजे असेल तर शॉर्ट नोट. ओके, तोपर्यंत या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.